नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, बरीच चर्चेत असलेली लाडकी बहीण योजनेचे जे अर्ज आहे ते अजूनपर्यंत सुरू होते आणि यामध्ये बरेचशा महिलांना लाभ झालेला आहे आणि अजूनही काही अर्ज महिलांचे सुरूच आहे। बरेचशा महिला अजूनही अर्ज करायचे या बाकी आहे, परंतु त्याबाबतच लाडकी बहीण योजनेबाबतचा आज एक महत्त्वाचा असा शासनाने एक जे आहे शासन निर्णय घेतलेला आहे, GR काढलेला आहे आणि त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतलेले आहेत। ते काय निर्णय आहे तेच याच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामधले सर्वात पहिला आणि महत्त्वाचा निर्णय म्हणजे आता जे तुम्ही लाडक्या बहीण योजनेचा अर्ज कुठून देखील ऑनलाईन करू शकत होते तुमच्या मोबाईलवर किंवा वेबसाईटवर किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर, तर ते आता तुम्ही करू शकणार नाही। ते फक्त आता तुम्हाला जे आहे त्या अंगणवाडी सेविकेकडेच जे आहे ते तुमचं जे लाडकी बहीण योजनेचा अर्ज जर तुम्हाला नवीन करायचा असेल तर फक्त तेथेच करू शकता। यापूर्वी तुम्ही जे आहे ते कोणाकोणाकडे करू शकत होते, तर पहिले आशा सेविका, सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, समूह संघटक, CRPF अंतर्गत शहरी व ग्रामीण लाईव्हलीहूड मिशन, मदत कक्ष प्रमुख, सिटी मिशन मॅनेजर, ग्रामसेवक या सर्वांना पहिले परवानगी होती की जे लाडकी बहीण योजनेचे अर्ज आहे ते करून घ्यायचे। परंतु आता ज्याचं थोडं जे अर्ज आहे ते आवाक्यामध्ये आलेले आहे आणि हीच बाब शासनाच्या लक्षात आलेली आहे। त्यामुळे जे शासनाने आता फक्त अंगणवाडी सेविकेकडेच हे अर्ज करायचे। यामधले आता दुसरी एक महत्त्वाची बाब अशी लक्षात आलेली आहे की यामध्ये बरेचशा लोकांनी जे आहे ते चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या पद्धतीचे डॉक्युमेंट जे आहे ते सादर करून ते अर्ज केलेले आहे किंवा त्याचा लाभ मिळवलेला आहे, तर त्याची देखील आता तपासणी ही सुरू झालेली आहे। तुमचे जे सर्व डॉक्युमेंट कागदपत्र जे आहे ते आता तपासणीला सुरुवात झालेली आहे। पहिला टप्पा जरी तुम्हाला मिळाला असेल तरी देखील आता ही परत यामध्ये छाननी होणार आहे। तुम्ही जे कागदपत्र दिलेले आहे ते कागदपत्र व्यवस्थित आहे किंवा नाही। अनेकांनी जे आहे ते वयाचे पुरावे किंवा जे वयाचे कागदपत्र आहे ते देखील चुकीचे दिलेले आहे आणि चुकीच्या पद्धतीनं अर्ज केलेले आहे, तर आता त्याची देखील तपासणी होणार आहे। किंवा काहींना पगार मिळते तरी देखील त्यांनी अर्ज केलेले आहे आणि त्यांना याचा लाभ देखील मिळालेला आहे, परंतु हळूहळू हे सर्व क्लिअर होणार आहे। आता जसा वेळ जाणार मध्ये सर्व क्लिअर होणार की कोणाला याचा लाभ पुढे देखील चालू राहणार आणि कोणाचा लाभ हा बंद होणार। तर याबाबतचा अपडेट जे आहे तर थोड्याच दिवसामध्ये ते अपडेट देखील आपण तुम्हाला नक्कीच देऊ की यामध्ये जे आहे ते आता कोणाकोणाचे जे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होऊ शकतात किंवा कशामुळे बंद होऊ शकतात, काय कारणं असू शकतात, याबाबतचा जे अपडेट वेळोवेळी आपल्याकडे येईल ते तुम्हाला आपण देण्याचा नक्कीच प्रयत्न करू। महत्त्वाचा असा अपडेट होता लाडकी बहीण योजनेबाबतचा। आता तुम्ही जर का अजूनपर्यंत अर्ज केला नसेल तर अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुम्ही आता हा अर्ज निश्चितच करू शकतात। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।